नागपूरच्या महाल परिसरात 2 गटात तुफान दगडफेक, औरंगजेबाच्या कबरीच्या वादातून राडा, 20 गाड्यांची तोडफोड, 40 पोलीस आणि अग्निशमन कर्मचारी जखमी, 50 जणांना पोलिसांनी घेतलं ताब्यात. नागपूरच्या घटनेनंतर मुख्यमंत्री ॲक्शन मोडवर, नागरिकांना शांतता राखण्याचं आवाहन. तर मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंसोबत सागर बंगल्यावर बैठक, परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याची बावनकुळेंची माहिती. नागपूरमध्ये तणावपूर्ण शांतता, रात्रीपासून नागपूर शहरातील 3 परिमंडळात संचारबंदी, पोलीस आयुक्तांचे आदेश. नागपूरच्या महाल परिसरात दगडफेकीनंतर रस्त्यावर दगडांचा खच, महापालिका कर्मचाऱ्यांनी ट्रॅक्टर भरून दगड उचलले. नागपुरातील घटनेनंतर पुणे आणि अमरावती पोलीस अलर्टवर, आयुक्तांनी पोलीस बंदोबस्त वाढवला. तर अफवा न पसरवण्याचं आणि अफवांवर विश्वास न ठेवण्याचं पोलिसांचं आवाहन. धनगर आरक्षणासाठी गेल्या 43 वर्षात राज्य सरकारकडून कोणताही प्रलंबित प्रस्ताव नाही, खासदार विशाल पाटलांच्या प्रश्नावर केंद्र सरकारकडून लेखी उत्तर देत स्पष्टीकरण. इन्कम टॅक्स आता जास्त उत्पन्न असलेल्या महिलांचा शोध घेणार, 2.5 लाखांहून अधिक उत्पन्न असलेल्या कुटुंबातील महिलांना लाडकी बहीण योजनेतून वगळणार. राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी, शेतकऱ्यांना ऊसाची FRP एक रकमी द्या, हायकोर्टाचा सरकारला आदेश. MPSCच्या 3 रिक्त पदांवरील नियुक्ती तातडीने करा, उपमुख्यमंत्री अजित पवारांचं मुख्यमंत्र्यांना पत्र, नियुक्ती तातडीने करत विद्यार्थ्यांना दिलासा देण्याची विनंती. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.